नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी तुमची चांगली होण्यासाठी ही PYQ सिरीज आपण सुरू केली आहे आणि या व्हिडिओमधला आपला टॉपिक आहे सरळ व्याज. टॉपिक सुरू करण्याआधी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तुमच्यापैकी कुणी असं असेल जे पोलीस भरती पहिल्यांदा देत आहे आणि अभ्यास थोडा त्यांचा मीडियम लेवलचा आहे, त्यांनी हा व्हिडिओ स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पूर्णपणे पाहायचा आहे आणि ॲट द सेम टाईम नोटबुकवर राईटसुद्धा करायचा आहे. आणि तुमच्यापैकी जे मुलं अनुभवी आहेत किंवा ज्यांचा क्लास झालेला आहे, अभ्यास ज्यांचा बऱ्यापैकी आहे, त्यांनी या व्हिडिओच्या शेवटी जे ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न असतात ते नक्की पाहायचे आहेत. स्टार्टिंगचे प्रश्न थोडेसे फास्ट घेतले तर चालून जाईल, पण एंडिंगचे जे ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न आहेत, जिथं नेमकी तुम्हाला अडचण क्रिएट होते, तिथं या व्हिडिओची तुम्हाला खूप जास्त मदत होईल. तर आपण टॉपिक स्टार्ट करू, सरळ व्याज. तर समजून घेऊ सरळ व्याज नेमकं कॉन्सेप्ट काय आहे. समजा मी तुमच्याकडून 2,000 रुपये उधार घेतले. मी तुमच्याकडून 2,000 रुपये उधार घेतले, तर याला म्हणतो आपण मुद्दल. मी तुमच्याकडून किती रुपये उधार घेतले? 2,000 रुपये उधार घेतले आणि मुद्दलला आपण लिहिणार P म्हणजे प्रिन्सिपल. काही दिवसानंतर हे 2,000 रुपये माझे मी तुम्हाला परत करणार. तर मी समजा 2 वर्षानंतर करणार, 3 वर्ष करणार, त्याला म्हणू आपण वर्ष किंवा याला म्हणू आपण मुदत. समजा मी सांगितलं हे जे 2,000 रुपये मी तुमच्याकडून घेतले आहेत हे मी तुम्हाला 3 वर्षांनी वापस करणार, तर याला काय म्हणू आपण एन म्हणजे काय? नंबर ऑफ इयर्स म्हणजे वर्ष. तर आता मी 3 वर्षांनी जेव्हा तुम्हाला पैसे परत करणार तेव्हा मी तुम्हाला 2,000 रुपये तर देईलच, पण सोबत काहीतरी गिफ्ट देईल. गिफ्ट म्हणजे काय? एक्स्ट्रा पैसे. समजा मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला 10% वरचे काहीतरी पैसे देईल, 10% वरचं काहीतरी. तुम्ही माझ्या कामात आले, मी तुम्हाला 2,000 रुपये मागितले आणि आता 2,000 रुपये मी तुम्हाला परत देत आहे, म्हणून मी तुम्हाला 2,000 तर देईल, पण सोबत काहीतरी गिफ्ट पण देईल. हे जे गिफ्ट आहे याला म्हणतो आपण, हे एक्स्ट्राचे पैसे, याला म्हणतो आपण व्याज. याला काय म्हणू आपण? व्याज. आणि याला डिनोट करू आपण कोणत्या लेटरनं? सिम्पल इंटरेस्ट SI. तर जास्त डिटेलमध्ये न जाता सरळ मला एवढंच सांगायचं आहे, जे व्याज आहे, व्याजचं जे सूत्र आहे त्याला आपण डायरेक्ट इथं राईट करू. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे व्याज बरोबर PNR/100. म्हणजे मी तुम्हाला किती रुपये वापस द्यायला पाहिजे एक्स्ट्राचे व्याज म्हणून, ते व्याज. मुद्दल किती रुपये घेतले होते ते, N म्हणजे किती वर्षासाठी घेतले होते, R म्हणजे दर साल, दर शेकडा दर. जसं इथं मी काय सांगितलं, 10%. एका वर्षाचे 10% म्हणजे एका वर्षाचे 200 रुपये. ठीक आहे. जसं जसं आपण प्रश्न पाहू तसं हे कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होत जातील. प्रश्नासोबत कॉन्सेप्ट आपण क्लिअर करत आहे, म्हणून ही सिरीज फक्त PYQ सिरीज नाही आहे, PYQ प्लस रिव्हिजन सुद्धा तुमचं इथं प्रॉपर होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे P म्हणजे मुद्दल, N म्हणजे किती वर्षासाठी घेतलेले आहेत, R म्हणजे दर साल, दर शेकडा दर, आणि हे आहे व्याजाचं सूत्र. आणि अप्रोच आपला सेम राहील, इझी टू ॲडव्हान्स, बेसिक टू ॲडव्हान्स. पहिला प्रश्न एकदम सोपा घेऊ. काय सांगितलं बघा, स्वराने बँकेत 20,000 रुपये ठेवली. म्हणजे स्वराने काय केले? बँकेत काहीतरी पैसे ठेवले. मग हे काय आहे? P म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. मुद्दल किती आहे? 20,000. पुढे काय सांगितलंय? तर तिला 7 रुपये दशे प्रमाणे, हे आहे R. दर साल, दर शेकडा किती आहे? 7%. ठीक आहे. 5 वर्षांनी म्हणजे ही काय आहे? मुदत. किती वेळ लागला? वेळ. N म्हणजे नंबर ऑफ इयर्स. किती वर्ष लागले? 5. आणि विचारलंय सरळ व्याज पद्धतीने किती व्याज मिळेल. सूत्र आपल्याला माहित आहे. सूत्र मी 1-2 वेळा इथं लिहित आहे, त्यानंतर सूत्र पाठ झाल्यानंतर आपण विदाऊट सूत्र सुद्धा काय करू? प्रश्न सॉल्व्ह करू. सरळ व्याज बरोबर PNR/100. तर इथं P ची किंमत ठेवायचं किती येईल? 20,000. मला माहित आहे तुम्हाला उत्तर येते, तरी पण मी एकदम स्लोली तुम्हाला समजून सांगत आहे. 5 आणि इथं काय यायला पाहिजे? हे 7 छेद किती यायला पाहिजे? 100. तर 0 0 0 0 इथं कॅन्सल होऊन जाईल. आणि आता काय येईल? 5 दोन्ही 10. बघा 5 आणि 2चा गुणाकार किती येईल? 10. आणि हे 2 शून्य वरचे 0 0 आणि हा काय आहे? 7. तर हे किती आलं आपलं उत्तर? 7,000. तर व्याज किती लागायला पाहिजे? व्याज लागायला पाहिजे 7,000. ऑप्शन आहे का? ऑप्शन क्रमांक 3, बुलढाणा पोलीस भरती 2024 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. मी पुन्हा सांगत आहे, आपला जो अप्रोच आहे तो बेसिक पासून ते टफ लेवल, ॲडव्हान्स लेवलचा आहे. आणि जे अनुभवी मुलं आहेत, ज्यांनी ऑलरेडी काही ना काही ज्यांचा अभ्यास झाला आहे, त्यांना शेवटच्या प्रश्नांमध्ये जास्त मदत होईल. जेवढेही टॉपिक घेत आहे आपण, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, शेकडेवारी, तुम्हाला हेच प्रश्न करायचे, याचा बाहेरचा प्रश्न येणार नाही आहे. खूप व्यवस्थित डोकं लावून ही पूर्ण PPT किंवा हे जे प्रश्न आहेत हे खूप चांगल्या पद्धतीनं आपण काय केलं? डिझाईन केलेले आहेत. ठीक आहे. पहिला प्रश्न आपला झाला आहे. आणि आता सूत्र पाठ होण्यासाठी सेम प्रकारचे 2-3 प्रश्न आपण पाहू. दर साल, दर शेकडा 8% दराने. अच्छा, R दर किती आहे? 8%. 9,600 मुद्दल.
मुद्दल किती आहे 9600. किती वर्ष आहे 3 वर्ष. यांची किंमत आहे 3. सरळ व्याज बरोबर PNR छेद 100. PNR छेद 100. सरळ व्याज बरोबर P गुणाकारात N गुणाकारात R छेद 100. बस एवढंच करायचं आपल्याला. 0 आणि 0 काय होऊन जाईल कॅन्सल. शेवटी काय उरले पाहून घ्या. 96, 8 आणि 3 यांचा गुणाकार करायचा आहे. तर आपण इथं काय करणार आधी 96 आणि 3चा गुणाकार करा. जरी तुम्हाला 8 त्रिक 24 येते तरी हा गुणाकार आधी करा, कारण की नंतर 8 गुणाकार आपण करून घेऊ. काय होईल बघा. सायत्रिक 18 हातचाला 1 9 त्रिक 27 आणि 1 27 आणि 1 काय होऊन जाईल 28 आणि 288ला शेवटी गुणाकार करावा लागेल आपल्याला 8 तर काय व्हायला पाहिजे 8 8 64 हातच्याले 6 8 8 64 64 आणि 6 झाले 70 हातच्याले 7 8 2 16 16 आणि 7 किती झाले 23. तर उत्तर किती यायला पाहिजे 2304. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न आलाय नंदुरबार पोलीस भरती 2024 मध्ये. पुढचा प्रश्न. दर शेकडा काही टक्के दराने 8,000 रुपये मुद्दल. अच्छा मुद्दल दिलेली आहे आपल्याला 8,000. इथं लिहून टाकलं मी गिवन डेटामध्ये. मुद्दल आहे 8,000. 5 वर्षात. अच्छा किती वर्ष आहेत नंबर ऑफ इयर्स. वर्ष म्हणजे मुदत किती आहे 5 वर्षात 2,400 व्याज मिळाले. अच्छा व्याज किती आहे. व्याज दिलंय आपल्याला. व्याज दिलं आहे 2,400 आणि विचारलंय व्याजाचा दर काय होता. दर विचारलाय म्हणजे आपल्याला कशाची किंमत काढायची आहे R ची किंमत काढायची आहे. आत्तापर्यंत आपण जे 2 सूत्र पाहिले होते 2 प्रश्न, त्या दोन्ही प्रश्नामध्ये आपल्याला व्याज काढायचा होता आणि आता जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय काढायचा आपल्याला व्याजाचा दर काढायचा. तरी सुद्धा सूत्र सेम लागेल. सूत्र काय आहे सरळ व्याज बरोबर PNR छेद 100. यस आहे सरळ व्याज जो आहे ही किंमत इथे येईल. आता तर काय भेटायला पाहिजे आपल्याला 2,400 बरोबर P आहे 8,000 गुणाकारात N ची किंमत असायला पाहिजे 5. R ची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून R जशाला तसा राहू द्या आणि खाली काय आला पाहिजे 100. 0 आणि 0 कॅन्सल होईल. हा 0 आणि हा 0 सुद्धा इथं काय होईल कॅन्सल होईल. आता काय उरलं बघा नेमकं. इथं काय आहे 2400 आणि 2400च्या भागाकारात कोण जाईल 80 आणि 5. 80 आणि 5 आणि इकडं कोण राहिलं इकडं फक्त कोण राहिलं R. हे बघा R इथं आहे. ह्या दोन्ही संख्याच्या वर आहेत कुठं जातील ह्या भागाकारात. 0 0 इथं काय होईल कॅन्सल होईल. 8 1 8 8 त्रिक 24 आणि हे 0 5 1 5 5 1 30. तर R बरोबर किती यायला पाहिजे 6%. तर 6% ऑप्शन आहे का 6% आहे ऑप्शन क्रमांक 1. नवी मुंबई पोलीस 2024चा हा प्रश्न आहे ज्यामध्ये आपण काय काढला आहे व्याजाचा दर काढला आहे. आणि आपण या PYQ सिरीजमध्ये काय करतो एका प्रकारचे 2 किंवा 3 प्रश्न आणतो ज्याच्यामुळे काय झालं पाहिजे तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. मला माहित आहे तुम्ही सगळे PYQ पुस्तकं सॉल्व करताय. पुस्तकातून तुम्ही सर्व प्रकारचे प्रश्न सॉल्व करत आहेत पण पुस्तकात एकाच प्रकारचे 10 15 प्रश्न आहेत. त्यातल्या त्यात काही अवघड प्रश्न आधी सोपा नंतर या प्रकारे पूर्ण विस्कळीत झालेला आहे. तर या PYQ सिरीजमुळे काय होईल तुम्हाला हे सर्व प्रश्न व्यवस्थित अरेंज करून भेटतील. आणि ह्या सर्व PYQ सिरीजचा जर तुम्हाला PDF पाहिजे असेल हे सर्व जे मी घेत आहे याची PDF पण आपण अवेलेबल करून दिली आहे. माझा नंबर व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये इथं दिला होता बघा. त्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. तुम्हाला इथं PDF भेटून जाईल. आणि काही दिवसांनी आपण जेवढेही पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत या सर्वांसाठी मोफत रिव्हिजन सिरीज स्टार्ट करणार आहे. रिव्हिजन म्हणजे तुम्हाला एका टॉपिकचे फक्त मी 25 ते 30 प्रश्न देईल. तेवढेच प्रश्न करा आणि पेपरला जा. बरोबर आपण 30-35 दिवसांचा असं काहीतरी डिझाईन ठेवू. 30-35 किंवा 20 जसं आपलं मॅनेज झालं म्हणजे तुम्हाला नफा तोटावर 20 प्रश्न सॉल्व करा. सरळ व्याजावर 20 प्रश्न सॉल्व करा. सरासरीवर 20 प्रश्न सॉल्व करा. असं करत करत तुम्हाला हे संपूर्ण सिलेबस काय करायचं आहे पटकन रिवाईज करायचं आहे आणि डायरेक्ट पेपरला जायचं आहे. थोडं माहीत पडू द्या ग्राउंडच्या तारीख वगैरे हे तुमचं सर्व क्लिअर करून देऊ आपण. पुढचा प्रश्न थोडासा फास्ट घेऊ आता. योगेशने एका बँकेत 32,000 रुपये सरळ व्याजाने. अच्छा किती रुपये आहेत 32,000. 32,000 रुपये सरळ व्याजाने किती वर्षासाठी 2 वर्षासाठी ठेवले. मुदत संपल्यावर त्याला 38,400 रुपये परत मिळाले. अच्छा त्याला किती रुपये परत मिळाले 38,400. थोडंसं समजून घ्या. योगेशनं बँकेमध्ये ठेवले 32,000. आता ते बँकेमध्ये वाढले असतील त्याचं काय भेटेल व्याज. अच्छा पैसे काढताना त्याला ते पैसे व्याजासहित भेटले असतील. समजा मी काही पैसे बँकेत टाकले तर बँकेत काय भेटते कंटिन्युअसली आतमध्ये चक्कर फिरत आतमध्ये काय होतं व्याजाने ते पैसे वाढतात आणि तेच पैसे आपल्याला वाढून भेटतात. अच्छा मग किती रुपये वाढले त्याला म्हणतो आपण व्याज. तर मी काय करणार 38,400 मधून 32,000 काय करणार वजा करणार. अच्छा का वजा करणार 2 मिनिटात समजून जाईल. 0 0 हे 4 आणि हे
आता मला म्हणायचं आहे योगेशनं बँकेमध्ये टाकले होते 32,000, त्याला भेटले 38,000, तर त्याला किती रुपये एक्स्ट्रा मिळाले, शिल्लक किती मिळाले 6,400. अच्छा, हे शिल्लक का मिळाले, तेच काय आहे, व्याज आहे. जे आपल्याला एक्स्ट्रा पैसे भेटतात त्यालाच आपण काय म्हणतो, तेच आहे सरळ व्याज. आता आपण सूत्र वापरू, सरळ व्याज बरोबर PNR/100. हे जेवढेही प्रश्न आहेत, पुट द फॉर्म्युला, गेट द आन्सर. सूत्रात किमती टाका आणि उत्तर काढा. तर इथं सरळ व्याजाच्या जागेवर काय आला पाहिजे, 6,400. पी म्हणजे प्रिन्सिपल किती आहे, तर मुद्दल किती आहे 32,000. किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी. आणि मला काय काढायचं आहे, व्याजाचा दर किती होता, म्हणजे मला आरची किंमत काढायची आहे. आणि इथं 100 जशाला तसा राहील. कॅन्सल करू आपण, पाहू काय होईल. इथं 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. आता काय व्हायला पाहिजे, 6,400 याच्या भागाकारात कोण जाईल, भागाकारात जाईल आधी तर 320, हे डिव्हिजनमध्ये जाईल. आणि हा जो 2 आहे, हा 2 हा पण कुठं जायला पाहिजे, खाली. बरोबर इकडे कोण राहिला, फक्त एकटा कोण राहील, आर. याला कॅल्क्युलेट करू, 0 0 काय होईल, कॅन्सल. 32 1 32, 32 दोन्ही 64, आणि हा काय 0. आता 20ला 2 भाग द्या, 20ला 2ने जर भाग दिलं तर उत्तर किती यायला पाहिजे, दर साल दर शेकडा 10%. परभणी पोलीस 2024चा हा प्रश्न आहे. मी ज्या तुम्हाला ह्या एक्स्ट्राच्या गोष्टी सांगत आहे की ही प्लेलिस्ट कशी आहे हे तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा. आणि ह्या ज्या लिंक आहेत ह्या मित्रांनासुद्धा शेअर करा. किंवा आपला व्हॉट्सॲप ग्रुप आहे, तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सुद्धा आपला जो नंबर आहे त्याच्यावर मेसेज करून जोडू शकता. तिथं सर्व रिव्हिजन, तुमचं रिव्हिजन सिरीजचं जेवढेही मॉड्यूल्स, जेवढेही PDF आहेत ते सगळं तिथं आपण टाकणार आहे. 4 प्रश्न झालेत बघा आपले. नेक्स्ट, एका रकमेचे दर साल दर शेकडा, हे पाहिलं की समजून जायचं ही कशाची किंमत आहे, आरची किंमत आहे. 4 वर्षे मुदतीचे. अच्छा, 4 वर्षे म्हणजे n किती आहे, 4. सरळ व्याज 393.7. कशाची किंमत आहे ही, सरळ व्याजाची किंमत आहे. तर इथे लिहून टाकलं मी, सरळ व्याज किती आहे 393.60 आहे. तर ती मुद्दल किती विचारलंय. सूत्र, सरळ व्याज बरोबर PNR/100. ही जी किंमत आहे सरळ व्याजाची ते इथे लिहून टाकलं, 393.60 बरोबर पी काढायचं आहे आपल्याला. कारण की आपल्याला काय विचारलं आहे, मुद्दल किती. मुद्दल किती हे विचारलं आहे, तर जे गोष्ट आपल्याला विचारली त्याला तसं जाऊ द्या. ची किंमत, n किती आहे 4. आर म्हणजे दर, इथं 12 येईल, PNR/100. आता काय करा, 100 भागाकारात आहे, हा कुठं जाईल गुणाकारात. आणि थोडं व्यवस्थित डोक्यातल्या डोक्यात कॅल्क्युलेशन करा किंवा थोडं विचार करा. हा 100 जेव्हा इकडे जाईल तेव्हा गुणाकारात जाईल. आता याला किती शून्य आहेत, 2 शून्य आहेत. त्यामुळं हा जो पॉईंट आहे किती अंकांनी इकडे सरकेल, 2 अंकांनी सरकेल. म्हणजे इथं काय भेटायला पाहिजे मला, 39,360 भेटायला पाहिजे. आणि हे 4 आणि 12 हे कुठं यायला पाहिजे, भागाकारात यायला पाहिजे. 4 आणि 12 इकडे कोण राहिला मग, पी म्हणजे मुद्दल राहिलेली आहे. आता करू आपण याला कॅल्क्युलेट. याला 4 भाग देऊ, 4 1 4, 4 9 36, उरले 3, 4 8 32, उरला 1, 4 चौक 16 आणि वर काय लागला 0. इकडे कॅल्क्युलेशन करत आहे मी. इथं काय आता 9,840 आणि भागाकारात हा 4 तर कॅन्सल झाला. डिव्हिजनमध्ये कोण आहे 12. तर काय होईल आता बघा, 12 1 12, 12 8 96, उरले 2, 12 2 24 आणि हा 0. तर उत्तर काय आलं पाहिजे 820 रुपये. ऑप्शन क्रमांक 3 हा सुद्धा पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. हे प्रश्न तुमच्याकडे असतील पण आपण अरेंज असं केलं आहे की तुमचा इझी टू हार्ड हा अप्रोच असला पाहिजे. नेक्स्ट, राजेंद्रने 6,000 रुपये एका बँकेत एवढ्या दराने ठेवले. 3 वर्षासाठी ठेवले तर त्याला एकूण किती रक्कम मिळेल, एकूण किती रक्कम मिळेल. आता थोडं समजून घ्या बघा, प्रश्न कुठं कुठे विचारला आहे. परभणी, नाशिक, चंद्रपूर, भरपूर जागेवर हा प्रश्न विचारला आहे. राजेंद्रनं 6,000 रुपये बँकेत ठेवले म्हणजे हे काय आहे, पीची किंमत आहे 6,000 रुपये. मुद्दल, दर किती आहे आरची किंमत किती सांगितली आहे, 8% सांगितली आहे. आणि किती वर्षासाठी ठेवली आहे, 3 वर्षासाठी. म्हणजे आहे n म्हणजे मुदत किती आहे 3. आणि एकूण रक्कम, जी एकूण रक्कम असते ना, एकूण रक्कम जी असते याला म्हणतो आपण रास. लक्षात ठेवा हा शब्द, एकूण रक्कम म्हणजे काय, रास. काय असते रास, 2 मिनिटात तुम्हाला समजून जाईल. सूत्र लावू आपण, सरळ व्याज बरोबर PNR/100. सरळ व्याजाची किंमत आपल्याला आहे का नाही तेच आपल्याला काढायची. 2 मिनिट ऐकून घ्या. पी म्हणजे इथं किती आहे 6,000, n किती आहे 3, आरची किंमत किती आहे 8, छेद काय व्हायला पाहिजे 100, 0 0 0 0 इथं काय व्हायला पाहिजे कॅन्सल.
त्यानंतर काय होईल इथं बघा, साहित्रिक किती होतील इथं 600, सरळ व्याज बरोबर बघा काय होईल, साहित्रिक 18 म्हणजे काय आलं पाहिजे 180, साहित्रिक 180 गुणाकारात 8, गुणाकार करून घ्या 800, 8 8 64, हातच्याले 6, 8 1 8, 8 आणि 6 14. आता हे आहे सरळ व्याज. सरळ व्याज किती भेटलं आपल्याला 1440. 2 मिनिटं विचार करा. बँकेत किती रुपये ठेवले 6000, तर बँक आपल्याला व्याज देईल. अच्छा, व्याज किती दिले 1440. जेव्हा मी ते पैसे परत काढणार तेव्हा मला काय काय भेटणार हे विचार करा. बँकेत जर मी 6000 रुपये ठेवले, काही दिवस बँकेत राहू दिले, तर मला वापस काय काय भेटणार. पहिली गोष्ट, मी जेवढे रुपये बँकेत ठेवले ते मला परत भेटणार 6000 रुपये, आणि सोबत जे व्याज आहे ते पण भेटणार. आणि ही जी टोटल रक्कम भेटत आहे, टोटल म्हणजे मी टाकलेले 6000 रुपये मला तर भेटतीलच, पण वरचे हे पण भेटतील. ह्या टोटल अमाऊंटला म्हणतो आपण रास. तर किती रुपये बँकेत ठेवले होते 6000, व्याजाचे किती झाले 1440, असं मिळून मला टोटल पैसे भेटतील. तरी किती झाले 0 4 4 आणि 6 आणि 7, 7440. ऑप्शन क्रमांक 2. तर तुम्हाला रास काय आहे ह्या प्रश्नावरून समजलंय. एक छोटासा एक्झाम्पल सांगतो. समजा मी 2000 रुपये तुमच्याकडून उधार घेतले, काही दिवसांनी त्याचं व्याज झालं 300 रुपये. ठीक आहे, मी तुमच्याकडून किती रुपये घेतले, मी तुमच्याकडून घेतले 2000 रुपये, आणि त्याचं व्याज किती झालं, व्याज झालं 300 रुपये. तर मी तुम्हाला किती रुपये परत देईल, 300 रुपये परत देईल का, नाही. जेवढे रुपये मी तुमच्याकडून घेतले होते 2000 ते तर मी तुम्हाला परत देईलच, पण वरचे 300 रुपये तो जो एक्स्ट्रा अमाऊंट आहे व्याज ते पण द्यावं लागेल. तर टोटल किती रुपये द्यावं लागतील मला 2300. मी घेतले होते किती 2000, पण वापस किती द्यावं लागत आहे 2300. हे जे टोटल अमाऊंट आहे, टोटल किती द्यावं लागेल, याला म्हणतो आपण रास. ठीक आहे, रास म्हणजे काय, तुम्ही किती पैसे घेतलेत ते तर द्यावंच लागतील, पण त्याच्यावर व्याज सुद्धा द्यावं लागेल. खालील पर्यायामध्ये मुद्दल व दराच्या जोड्या दिल्या आहेत. कोणत्या जोडीचे एका वर्षाचे व्याज 3200 होणार नाही. चांगला प्रश्न आहे बघा हा. ठीक आहे, या प्रश्नाला मी असंही म्हणू शकतो की हा प्रश्न फक्त टाइम कन्झ्युमिंग आहे, टाइम जाण्यासाठी तुम्हाला इथं दिला होता. डायरेक्ट आपल्याला माहित आहे की 3200 रुपये व्याज जे होईल ते आपलं काय असायला पाहिजे, जिथं होणार नाही ते आपलं आन्सर असायला पाहिजे. पाहू काय होते इथं. काय दिलं बघा, मुद्दल किती आहे 80000, पी एन किती वर्षाचा आहे सर्वांचं एका वर्षाचं, म्हणजे इथं गुणाकारात 1, आर किती येईल 4/100. इथं किती यायला पाहिजे 0000 कॅन्सल. आता बघा 8 चोक किती होतील हे 32, म्हणजे याचं 3200 होत आहे. ऑप्शन क्रमांक 2 वर या. इथं काय होईल, काय ते 1,60,000 गुणाकारात एन 1 वर्ष, गुणाकारात दर, दर किती आहे 2, पी एन आर छेद 100, 2 शून्य कॅन्सल, 2 शून्य कॅन्सल, 16 दोन्ही किती होतील 3200. तिसरा ऑप्शन थोडा विचार करा. मी कितीही प्रयत्न केला इथं, कितीही प्रयत्न केला ते 3200 येईल का, याला पाहुणं समजून जाते की 8 चोक 32 आहे, 16 दोन्ही 32 आहे, 8 चोक 32 आहे, तर हे 32 येणार नाही. पाहू काय येते. तुमच्या मन समाधानासाठी इथं आपण घेऊनच घेऊ. पी गुणाकारात एन गुणाकारात आर छेद 100, 0000 कॅन्सल, 400 गुणवले 10 किती व्हायला पाहिजे 4000. आता प्रश्न व्यवस्थित वाचा. काय सांगितलंय, कोणत्या जोडीचे व्याज 3200 होणार नाही. कोणत्या जोडीचे होणार नाही, या जोडीचे होणार नाही. SRPF मध्ये काही काही प्रश्न असे विचारले जातात तिथं तुम्हाला ते सॉल्व्ह तर करता येतो, पण तिथं तुमचा टाइम थोडासा जास्त लागतो. पुढचा प्रश्न, दर साल दर शेकडा 2.5 दराने. अच्छा, आर दर साल दर शेकड्याला काय म्हणतो आपण, आर किती आहे 2.5% दराने. 8000 रुपयांचे, अच्छा 8000 रुपये, ठीक आहे 8000 काही हरकत नाही. 8000 रुपयांचे 9 महिन्यांचे सरळ व्याज किती. आता हे जे मुदत दिली ना आपल्याला एन, आत्तापर्यंत सर्व एक्झाम्पलमध्ये एन म्हणजे मुदत वर्षामध्ये होती, आणि इथं मुदत कशामध्ये आहे, महिन्यांमध्ये आहे. आणि महिन्यामध्ये मुदत जेव्हा राहते तेव्हा आपण इथं काय करतो, सरळ व्याज बरोबर पी एन आर छेद 100, पण इथं हे जर महिन्यामध्ये आहे तर इथं काय घेतो आपण 12. मांडणी कसं करते मी व्यवस्थित ऐकून घ्या. हे काय होईल 8000 गुणाकारात एन किती आहे 9 वर्ष नाही 9 महिने आहेत ते, आणि आरची किंमत किती आहे 2.5. तुम्हाला इथं काय घ्यायचं आहे 100 तर घ्यायचंच आहे, पण कारण की ही जी मुदत आहे ही महिन्यांमध्ये दिलेली असल्यामुळे तुम्हाला इथं काय घ्यायचं आहे 12 घ्यायचं आहे. 0000 कॅन्सल. एक महत्त्वाची गोष्ट, या शून्यामुळे हा पॉईंट इकडे सरकून जाईल. म्हणून आता काय भेटेल आपल्याला बघा, 8 गुणाकारात काय आहे 9, गुणाकारात काय आहे 25, आणि इथं डिव्हिजनमध्ये कोण आहे, डिव्हिजनमध्ये फक्त कोण आहे 12. भाग देऊ 4 न 4 1 4, 4 2 8, 4 1 4, 4 3 12, 3 1 3, 3 3 9. काय होईल 25 3 75, 75 दोन्ही 100
150. 75 दुनी किती व्हायला पाहिजे 150. तर सरळ व्याज किती भेटायला पाहिजे आपल्याला 150. ऑप्शन क्रमांक 2. 2023चा हा प्रश्न आहे. आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की तुम्ही सरळ व्याजासाठी एवढेच प्रश्न जरी केले तरी बस झालं. पूर्ण 200 250 एवढे प्रश्न सॉल्व्ह करू नका. एवढेच प्रश्न डबल ट्रिपल सॉल्व्ह करा आणि रिव्हिजन सिरीज मी तुमची घेणारच आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. दर साल दर शेकडा 8% दराने, अच्छा 8% दराने ही कशाची किंमत आहे, आर ची किंमत आहे. 3000 रुपयांची म्हणजे पी ची किंमत आहे 3000 रुपयांची. 5 वर्षांची सरळ व्याजाने रास विचारला आहे. रास जर विचारली तर आधी व्याज काढून घ्यायचं. काय बोललो मी, रास जर विचारली तर आधी व्याज काढून घ्यायचं आणि व्याजाचं सूत्र तुम्हाला पाठ आहे. पी एन म्हणजे किती, किती वर्ष 5. एन प्रश्न पाहता बरोबर, पेपरमध्ये पाहता बरोबर असं बोर्ड चाललं पाहिजे की ही याची किंमत आहे, ही याची किंमत आहे, ही याची किंमत आहे. एवढी फास्ट प्रॅक्टिस तुमची पाहिजे. पी एन आर छेद किती आहे 100. 0 0 0 0 कॅन्सल. काय व्हायला पाहिजे आता 5 त्रिक 15, तरी काय होतील 5 त्रिक 15 आणि हा शून्य लागून जाईल. किती झाले हे 150 आणि गुणाकारात काय 8. 15 8 120, 15 8 120 आणि वरचा हा 0. 120 हा व्याज आहे. रास काढायची आपल्याला. बघा मुद्दल किती आहे, पी किती आहे 3000. व्याज किती झाला, व्याज झाला आहे 1200. तर टोटल रास जे राहते हे दोघांची बेरीज राहणार 0 0 2 3 1 4. उत्तर यायला पाहिजे 4200. रत्नागिरी पोलीस भरती 2023. पुढचा प्रश्न फास्ट होत असेल तर थोडंसं स्लो करून तुम्ही पाहू शकता. सूरजने बँकेकडून 3000 रुपये दर साल दर शेकडा असं काहीतरी, हे जे किमती आहेत हे फक्त तुमचं टाइमपास करण्यासाठी आणि तुमचं बेसिक समजून घेण्यासाठी इथं दिलेलं आहे, बाकी काहीच नाही. पाहून घ्या. सूरजने बँकेकडून 3600 रुपये, अच्छा 3600 रुपये काय आहे बघा. आपल्याला काय करायचं आहे, किती पैसे परत करावे लागतील. अच्छा पैसे परत करणे म्हणजे काय, घेतलेले पैसे परत करणे आणि व्याज पण देणे. परत म्हटलं तर ही पण काय राहते, एक प्रकारची काय राहते, रास राहते. लक्षात ठेवा. आधी आपण व्याज काढून घेऊ, व्याज, सरळ व्याज. आणि लक्षात ठेवा बँकेकडून किती रुपये घेतले 3600. ही कशाची किंमत आहे, पी गुणिले एन. किती वर्षांसाठी, किती वर्षांसाठी, किती वर्षांसाठी 2.1/2. 2.1/2 म्हणजे काय आहे 2 आणि अर्धा. 2 आणि अर्धा किती होते 2.5. आर म्हणजे काय दर, तर 12.1/2 म्हणजे काय 12 आणि हाफ म्हणजे 12.5 छेद काय घेऊ आपण 100. एक महत्त्वाची गोष्ट, हे शून्य कॅन्सल करू नका. काय करा, या शून्यामुळे हा पॉईंट इकडे सरकेल आणि या शून्यामुळे हा पॉईंट इकडे सरकेल. तर मला काय भेटून जाईल, हा होऊन जाईल 36 आणि याचा पॉईंट सरकलाय तर हा काय झालाय 25 आणि याचा एक पॉईंट इकडे सरकला तर हा काय झाला 125. भागाकारात कोण आहे 100. 25 न भाग देऊ, 25 1 25, 25 चौक 100. 4 1 4, 4 9 36. कोण उरलाय शेवटी, शेवटी उरला आहे 9 आणि बाजूला कोण आहे हा 9 आणि हा 125. गुणाकार करून घ्या. 9 5 45, हातच्या आले 4, 9 2 18, 18 आणि 4 22, 22 2, 22 2 आणि हातच्या आले 2, 9 1 9 आणि 2, 9 आणि 2 किती 11. हे काय भेटलं आपल्याला, हे भेटलंय सरळ व्याज. हे काय आहे सरळ व्याज. फक्त व्याज थोडी परत करावं लागेल. किती रुपये घेतले होते, 3600 रुपये घेतले होते, तर 3600 रुपये परत करावं लागतील आणि जो वरचा व्याज आहे ते सुद्धा द्यावं लागेल. म्हणजे पूर्ण याची बेरीज जर केली तर काय आलं पाहिजे 5 2 7 आणि हे 4, 4725. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं प्रश्नांची लेवल थोडीशी वाढत जाईल. म्हणून मी स्टार्टिंगलाच सांगितलंय, ज्यांचा अभ्यास झाला आहे किंवा ज्यांचा क्लास वगैरे झालेला आहे, बऱ्यापैकी पोलीस भरतीचा अनुभव आहे, ते प्लेलिस्टमधले प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी प्रश्न आहेत ते नक्की पहा. ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न घेतलेत. काही प्रश्न मी तिथं मनानं सुद्धा आणलेले आहेत, जिथं तुमची प्रॅक्टिस चांगली झाली पाहिजे. एका रकमेचे दर साल दर शेकडा 5% दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल. इथं तुम्हाला एक शॉर्टकट सांगायचं मला. शॉर्टकट काय समजून घ्या थोडंसं. दाम दुप्पट म्हणजे काय, मी बँकेत ठेवले 100,000 रुपये चला आणि बँकेनं मला किती रुपये वापस दिले 2000. पोलीस भरतीमध्ये याचं उत्तर फक्त 10 सेकंदात कसं काढायचं ते तुम्हाला सांगतो. दाम दुप्पट जर दिलं तर काहीच नका करू, फक्त एवढंच करा. येणार बरोबर काय आहे दुप्पट, इथं घेऊन टाका 100, बस संपलं. काय घ्या, येणार बरोबर 100.
दुप्पट म्हणजे काय? दुप्पट म्हणजे 2. या 2 मधून 1 मायनस करायचा. 2 मधून 1 मायनस केलं तर काय राहिला 1 आणि 1 ला काय करायचं 100 करून टाकायचं. आता काय सांगितलं बघा, एका रकमेचे दर साल दर शेकडा. हे काय आहे? ही कशाची किंमत आहे? ही किंमत आहे आर ची. किती आहे? 5. इथं ठेवून द्या. 5 बरोबर इथं काय आहे? 100. 5 खाली जाईल. 5 खाली गेला तर काय आलं पाहिजे? 100 भागाकारात 5. 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि हा 0. n बरोबर काय आलं? n म्हणजे 20 वर्ष. उत्तर आलं किती आहे? ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. आणि तुम्ही जर पेपरमध्ये आहे तर तुम्हाला सांगतो याचं उत्तर 10 सेकंदात कसं काढायचं पटकन. इथं काय दिलंय तुम्हाला? दुप्पट दिलंय. तर तुम्ही डायरेक्ट माझ्या सांगण्यावरून बघा, एवढा आपल्याला विचार करायचा वेळ नाही आहे आणि कॉन्सेप्ट समजून घेण्याचा सुद्धा टाइम पेपरमध्ये राहणार नाही आहे. दाम दुप्पट दिलं की तुम्हाला इथं काय घ्यायचं आहे? येणार बरोबर 100. एवढं लक्षात ठेवा. दर साल दर शेकडा किती आहे? 5. बस इथं 5 ठेवून द्या आणि इथं काय आहे? 100. आता तुम्हाला माहित आहे या 5 ला खाली नेण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे. जागेच कॅन्सल करा. 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि 0. किती वर्ष लागतील? 20 वर्ष. ऑप्शन आन्सर आलं ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न. एका रकमेचे दर साल दर शेकडा 25% दराने किती वर्षात दाम तिप्पट होईल? तिप्पट म्हणजे काय? तर तिप्पट म्हणजे 3 पट. या 3 मधून 1 मायनस करा. 3 मधून 1 मायनस केला तर किती? 3 मधून 1 मायनस केला तर किती आला पाहिजे? 2. या 2 ला गुणाकार करा 100 न. तर किती व्हायला पाहिजे? 2 न गुणाकार केला 100 न तर काय व्हायला पाहिजे? 200. आता तुम्हाला काय करायचं आहे? एन आर बरोबर तिप्पट आहे ना, तर इथं काय घ्या? 200. बस किती आहे? दर साल दर शेकडा 25. 10 6 10 ही किंमत कोणाची आहे? आर ची. बस इथं एन गुणाकारात आर. आर ची किंमत किती आहे? 25 बरोबर किती आहे? 200. 25 एक 25, 25 8 200. एन बरोबर किती आलं? 8. ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन क्रमांक 3 याचं काय आहे? उत्तर आहे. दुप्पटवर जास्त प्रश्न येतात तर डायरेक्ट तिथं येणार बरोबर 200 घ्यायचं आहे. तिप्पटसाठी काय घेणार? तिप्पटसाठी काय घेणार? 200. मी जर सांगितलं 5 पट तर तुम्ही काय करणार? 5 पटसाठी 5 पट 5 साठी तर 5 लिहा, याच्यातून एक मायनस करा, किती येईल? 4 आणि त्याला काय घ्यायचं? येणार बरोबर 400 घ्यायचं. लक्षात ठेवा, तुमचा खूप जास्त टाइम इथं वाचून जाईल. पुढचा प्रश्न. 500 रुपये मुद्दलाची दर साल दर शेकडा 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही बँकेत 500 रुपये ठेवा की 5000 ठेवा की 5 लाख ठेवा, डबल होण्यासाठी तेवढाच टाइम लागत असतो. हे फक्त कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे. मी काय म्हणत आहे, असं नाही की कमी पैसे आहेत तर पटकन डबल करून देतील, 100 रुपये आहेत तर उद्याच डबल करून घेऊन जा आणि लाख रुपये आहेत तर डबल व्हायला टाइम लागेल, असं नसते. 100 रुपये द्या, 1000 रुपये द्या की लाख रुपये द्या, डबल होण्यासाठी जो टाइम लागतो तो तेवढाच लागतो. एखाद्या बँकेने जर सांगितलं की 7 वर्षात डबल होते तर ते असे विचारत नाहीत की किती रक्कम आहे. 7 वर्षात डबल होते म्हणजे तुम्ही अमाऊंट आता कितीही ठेवा, छोटी ठेवा की मोठी ठेवा, अमाऊंटवर किंवा मुद्दलवर हे डिपेंड नाही. तुम्ही छोटी अमाऊंट ठेवली तरी टाइम तेवढाच लागेल डबल होण्यासाठी, मोठी अमाऊंट ठेवली तरी तेवढाच टाइम लागेल. 500 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? या 500चं आपल्याला काहीच घेणं देणं नाही. येणार बरोबर 100, कारण की इथं काय सांगितलंय? दाम दुप्पट सांगितलंय. दर साल दर शेकडा किती आहे? 10. बस इथं 10 ठेवून द्या आणि हा काय आहे? 100. माहिती आहे, हा 10 खाली जाईल आणि उत्तर किती आलं पाहिजे? 10 वर्ष. चला पुढं. कधी कधी असंही विचारून टाकतात 2.5 पट, पण घाबरण्याचं काहीच काम नाही. नागपूर शहर पोलीस 2023 हा प्रश्न आहे. सरळ व्याजाच्या कोणत्या दराने, अच्छा दर विचारलाय, रकमेची 8 वर्षात, आता ही 8 वर्ष ही कशाची किंमत दिली आहे? यनची, कारण की 8 वर्ष आहेत ना ते. बरं, 2.5 पट मी तुम्हाला सांगितलं किती पट आहे? 2.5. 2.5 मधून 1 मायनस करायचा, किती? 1.5. 1.5 ला गुणाकार करायचा 100 न, तर किती होऊन जाईल? हा 150. काय घेणार मग आपण इथं? येणार बरोबर 150. यनची किंमत किती आहे? 8. इथं 8 ठेवून द्या. 8 आर बरोबर 150. आर बरोबर काय आला पाहिजे? 150 भागाकारात 8. 8 न भाग देऊ आणि तुम्ही ऑप्शन पहा किती जवळचे दिले. 18, 18.7, 18.5, 18.75. खूप जवळजवळचे ऑप्शन आहेत, तरी पण आपला आन्सर येऊन जाईल. 8 एक 8, राहिले किती? 7. 8 8 64, उरले किती? 6. पॉईंट दिला, 0 लावला. 8 पंचे 40, 8 7 56, उरले 4. 0 लावला, 8 पंचे 40. 18.75% आपलं हे आन्सर असायला पाहिजे. तर हे जे तुम्हाला टेक्निक सांगितले लक्षात ठेवा, खूप टाइम सेविंग आहे. पेपरमध्ये जर दाम दुप्पट किंवा दाम तिप्पट विचारलं तर आन्सर पटकन असं झटक्यातच आलं पाहिजे. आणि जेव्हा एखाद्या प्रश्नामध्ये तुम्ही टाइम सेव्ह करता तेव्हा ते जे मोठे प्रश्न राहतात, बीजगणित, घनफळ, क्षेत्रफळ, तिथं तुम्ही व्यवस्थित टाइम देऊ शकता. असे प्रश्न तुमचे फास्ट आले पाहिजे फक्त. मीना जवळील 1300 रुपये रक्कम 10% दराने किती वर्षात 4 पट होईल? मी डायरेक्ट एक काम करतो, तुम्हालाही समजलं. येणार बरोबर 4 पटसाठी 4, 4 मधून एक कमी करा 3,
3ला 100 गुणाकार करा, हे काय होईल 300. हे काय आहे 10%, बस 10%. टक्के म्हणजे आरची किंमत आहे तर ठेवून द्या n, इथं काय येईल 10 बरोबर 300. हा 10 खाली जाईल, कॅन्सल होऊन जाईल. मला nची किंमत किती भेटेल 30. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पुणे शहर पोलीस 2021चा हा प्रश्न आहे. नेक्स्ट, एक रक्कम 8 वर्षात 3 पट होत आहे, तर ती रक्कम बँकेत किती वर्षात 7 पट होईल? याला भरपूर शॉर्टकट आहेत. एवढे जास्त शॉर्टकट वापरून वेळेवर ते आठवले पण पाहिजे, ठीक आहे. आणि हे जे शॉर्टकट मी तुम्हाला आता सांगितलं हे एकदम फुल प्रूफ आहे, कारण की हे खूप जास्त वेळा विचारले जाते. पण अशा प्रश्नांना भलते सलते शॉर्टकट वापरू नका. शॉर्टकटबद्दल एक ड्रॉबॅक हा सुद्धा आहे की जर तुमचे शॉर्टकट चांगले आहेत वेळेवर आठवत नाही, कारण की सगळे प्रश्न तुम्हाला मिक्स करून दिले जातात. सध्या मी तुम्हाला एखादी शॉर्ट ट्रिक समजून सांगितली, ती लक्षात राहते. तसा प्रश्न आला तर आत्ता लक्षात राहील. आजच्या 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी तुम्हाला काय लक्षात राहील की कोणत्या व्हिडिओमध्ये, कोणत्या टाईपच्या प्रश्नामध्ये, कोणत्या चॅप्टरमध्ये असा प्रश्न आला तर ही ट्रिक वापरायची. थोडंसं अवघड आहे, म्हणून ट्रिकपासून थोडंसं वाचा. आणि ही जी टेक्निक सांगितली मी तुम्हाला ही लक्षात ठेवा, ही कामाची आहे, कारण की याच्यावर जास्त प्रश्न येतात. अशा प्रश्नांना कोणती शॉर्टकट वापरू नका. एक रक्कम 8 वर्षात 3 पट होते, 8 वर्षात 3 पट होत आहे, तर मी काय करणार NR बरोबर 3 पट जर आहे तर इथं काय घेणार 200, आणि 8 वर्ष आहे तर हे इथं जाणार किंमत, तर इथं काय येईल 8R बरोबर 200. तर R बरोबर व्हायला पाहिजे 200 भागाकारात 8, 8 एका 8, 8 दोन्ही 16, उरले 4, 8 म्हणजे 40. म्हणजे R किती सापडला आपल्याला 25. पुढे काय सांगितलंय किती वर्षात 7 पट होईल. अजून एक वेळा सूत्र वापरा, सेम सूत्र वापरा, नवीन शॉर्टकट काही आता पाठ करू नका. किती आहे 7 पट, तर इथं काय घेणार मी 600, आणि आरची किंमत इथून उचलायची, हे इथं ठेवून द्या. तर काय होईल n गुणाकारात r, आरची किंमत आहे 25 बरोबर इथं काय आहे 600. तर n बरोबर व्हायला पाहिजे 600 भागाकारात 25, 25 एक 25, 25 दोन्ही 50, उरले 10, 25 चौक 100. किती वर्ष लागतील, किती वर्ष लागतील हे सर्व होण्यासाठी 24 वर्ष लागतील. ऑप्शन क्रमांक 1. हा प्रश्न मुद्दामून तुमच्या प्रॅक्टिससाठी आणला होता. सांगता येत नाही असा प्रश्न या पोलीस भरतीत विचारला तर आपण सांगू शकत नाही, त्यासाठी हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी सर्वात जास्त व्याजाचा दर कोणता? खूप चांगला प्रश्न आहे, मी अगेन सांगतो, याच्यात फक्त त्यांना तुमचा टाइमपास करायचा होता. दरमहा दर शेकडा 2, दर महिन्याला 2. अच्छा, दर महिन्याला 2 याचा अर्थ काय झाला? दर महिन्याला जर 2 आहे, विचार करा मी काय म्हणतो, दरमहा दर शेकडा 2, दर महिन्याला 2%, महिन्याला 2%, तर किती महिने झाले 12 महिने. तर एका वर्षाला किती लागतील? एका वर्षाला लागतील 24%, कारण की दर साल दर शेकडा, दर साल म्हणजे एक साल, एक वर्ष, तर एका वर्षात किती लागेल 24%. आणि आपल्याला काय करायचं आहे, कोणता व्याजाचा दर जास्त आहे? पहिला ऑप्शनचा व्याजाचा दर किती भेटला आपल्याला 24. पुढचा पहा, 1 रुपयाला, इथं लिहितो मी, 1 रुपयाला, 1 रुपयाला 1 महिन्यात 1 पैसा, एका रुपयाला 1 पैसा. मग मी एक काम करतो, 100 रुपयाला काय लागतील मग? 100 रुपयाला 100 पैसे. अच्छा, 100 पैसे म्हणजेच काय? 100 पैसे म्हणजे 1 रुपया. याचा अर्थ 100 रुपये चे 1 रुपया. कशासाठी? 1 महिन्यासाठी. विचार करा, 100 रुपयासाठी 1 रुपया लागत आहे एका महिन्याला, तर 12 महिन्याला किती लागतील? 12 महिन्याला लागतील 12. बघा आता विचार करा, 100 रुपयावर 12 महिन्यात म्हणजे एका वर्षात. दर साल हा झाला साल, कारण की 12 महिने आहेत, 12 म्हणजे साल. दर साल दर शेकडा, शेकडा म्हणजे 100, म्हणजे एका वर्षात 100 रुपयामागं किती रुपये लागतील? 12 रुपये. म्हणून दुसऱ्या ऑप्शनचा काय आहे पर्सेंटेज? 12. 6 महिन्याला दर शेकडा 8, 6 महिन्याला जर 8 लागत आहे शेकडा, तर 12 महिन्याला किती लागल? 16%. दर साल दर हजारी, आता 2 मिनिट लक्ष द्या, 1000 रुपयांना 250, दर साल दर हजारी 250, 1000 रुपयांना 250, तर 100 रुपयाला किती लागतील? 25. 100 रुपयाला 25, 100 म्हणजे दर साल, हे दर साल, आणि 100 म्हणजेच काय? दर शेकडा. तर दर शेकडा किती आला? 25%. तर कोणता व्याजाचा दर जास्त आहे? 25% हा व्याजाचा दर जास्त आहे. जर हे तुम्हाला समजलं नसेल तर प्रत्येक शब्द मी जे बोललोय ते व्यवस्थित ऐका. एकही शब्द तिथं मागे पुढे मी केलेला नाही आहे. व्यवस्थित स्लो करून ऐका आणि नोटबुकवर 2-3 वेळा सॉल्व करा. इथून तुम्हाला व्याजाचा दर काय आहे एकदम क्लिअर होऊन जाईल. पुढचा प्रश्न, एका शेतकऱ्याने 10,000 रुपये रकमेचे कर्ज, अच्छा,
सरळ व्याज बरोबर 10,000 रक्कम आहे, म्हणजे 10,000 इथे लिहिलं. पी एन किती वर्षासाठी पाहू आपण, 5 वर्ष. एन व्याजाचा दर किती आहे, 15/100. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. हे किती होतील आता बघा, 15×5 75. 15×5 किती झालं, 75. 2 शून्य लागून जातील, 7,500 रुपये. हे काय आहे, हे व्याज आहे. आता एका शेतकऱ्याने 10,000 रुपये घेतले होते बघा. एका शेतकऱ्याने 10,000 रुपये रकमेचे कर्ज 15% सरळ व्याजाने 5 वर्षानंतर त्याने 10,000 रुपये आणि त्याच्या जवळचा मोबाईल दिला. म्हणजे त्यानं काय केलं, 10,000 रुपये घेतले आणि वापस देताना काय केलं, वाचा व्यवस्थित, वापस देताना 10,000 रुपये पण दिले आणि मोबाईल पण दिला. आता मला एक गोष्ट सांगा, त्यानं व्याज किती दिला आहे, 7,050, 7,500. थोडा विचार करा, किती रुपये घेतलेत, 10,000. वापस किती द्यायला पाहिजे होते त्यानं, एवढे, ज्याला म्हणतो आपण रास. पण त्यानं काय केलं, 10,000 रुपये घेतले आणि 10,000 रुपये दिले. पण व्याजात काय दिलं, व्याजात दिला आपल्या जवळचा मोबाईल. व्याजामध्ये काय दिलं, 10,000 रुपये आणि त्याच्या जवळील मोबाईल. मग मोबाईलची किंमत किती आहे, मोबाईलची किंमत 7,500 आहे. 10,000 रुपये घेतले, 10,000 रुपये पण दिले आणि मोबाईल पण दिला. आता मोबाईल काय आहे, व्याज. अच्छा, व्याज किती आलाय, 7,500. मग तो मोबाईल किती रुपयांचा असेल, विचार करा. मोबाईल असेल 7,500 रुपयांचा. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, हे जे एक्स्ट्रा गिफ्ट दिलं जाते, एक्स्ट्रा अमाऊंट, त्यालाच काय म्हणतो आपण, व्याज. आणि इथं यांनी पैसे न देता काय दिलं, मोबाईल दिलाय. व्याज किती होत आहे, 7,500 होत आहे. ह्या 7,500च्या ऐवजी त्यांनी मोबाईल दिला, म्हणून मोबाईलची किंमत विचारली आपल्याला, की त्याच्या मोबाईलची किंमत काय असेल. त्याच्या मोबाईलची किंमत असायला पाहिजे 7,500. आता इथून थोडेसे चांगल्या लेवलच्या प्रश्नांची सुरुवात झालेली आहे. चलो, 4,000 रुपये 9% दराने, 3,000 रुपये 10% दराने आणि 5,000 रुपये 12% दराने एकाच वेळी गुंतवले तर 2 वर्षांनी एकूण व्याजाचे उत्पन्न किती मिळेल. आता बघा यांनी काय केलंय, 4,000 रुपये, ठीक आहे, 4,000 रुपये ठेवले. किती वर्षांसाठी ठेवले, प्रत्येकी जी अमाऊंट आहे 2 वर्षांनीच ठेवलेत हा. तर ही काय, पी गुणाकारात एन गुणाकारात आर किती टक्क्याने ठेवलेत, 9 छेद याला भाग देऊ कशानं आपण, 100. 0 0 0 0 कॅन्सल. हे काय होईल बघा, 4 दुनी 8, तर किती होतील 80. 40 दुनी 80 आणि गुणाकारात 9, तर 8 9 720. म्हणजे पहिल्या वेळेस हे जे आहे, ही जी लाईन आहे, इथून किती रुपये मिळतील आपल्याला व्याजाचे मिळतील 720. दुसऱ्या केसमध्ये काय होईल बघा, किती रुपये ठेवलेत, 3,000 रुपये. किती दराने, 10% दराने. किती वर्षांसाठी, 2 वर्षासाठी. याला भाग देऊ 100ने, 0 0 0 0 कॅन्सल होईल इथं. 30 दोन्ही किती होतील, 60. बघा, 30 दोन्ही 60 आणि 60 गुणाकारात 10 किती होतील, हे 600. म्हणजे इथून किती भेटले आपल्याला, 600. इथून किती भेटले, 720. आणि पुढं काय सांगितलं बघा, 5,000 रुपये 12%. मग मी तरी 5,000 पी एन किती वर्ष, 2. किती टक्के दराने, 12. याला भाग देऊया 100ने. 0 0 0 0 कॅन्सल. आता बघा काय होईल, 50 गुणाकारात 2. हे करावं लागेल बरं तुम्हाला, प्रत्येक वेळेस पेन चालवा नाही लागत, थोडंफार तिथं कॅल्क्युलेशन पण करावं लागतील बघा. 50 गुणवले 2 किती झाले, 100. 100 गुणवले 12 किती झाले, इथून किती रुपये भेटतील आपल्याला, 1200. म्हणजे ही जी मुद्दल आहे, इथून भेटतील 720, इथून भेटतील 600 आणि इथून किती भेटतील, 1200. मग या सगळ्यांची काय करावं लागेल, टोटल. कारण की आपल्याला विचारलं की एकूण व्याजाचे उत्पन्न किती. तर आपण इथं लिहिलं 720, इथून भेटणार 600 आणि इथून भेटणार 1200. 0 2 6 2 8 7 1500 5 हाताला 1 आणि 1 2. उत्तर किती आलं आपलं, 2,520. ऑप्शन क्रमांक 3 SRPF मध्ये आलेला हा प्रश्न आहे. व्यवस्थित पहा काय केलंय आपण, 3 जागेवर त्यांनी पैसे ठेवलेत. प्रत्येक जागेवर वेगळी वेगळी अमाऊंट ठेवलेली आहे. 4,000 3,000 5,000 आणि त्याची जी व्याजाचा दर आहे तो कसा आहे, वेगवेगळा आहे. पुढे 7,000 रुपये 5% दराने आणि 10,000 रुपये 12% दराने एकाच वेळी 2 वेगवेगळ्या बँकेत 3 वर्षांसाठी गुंतविले तर एकूण व्याज किती मिळेल. लक्ष द्या, सेम तसाच प्रश्न आणलाय प्रॅक्टिस चांगली होण्यासाठी. आधी 7,000 रुपये ठेवले, इथला किती सरळ व्याज येईल, सरळ व्याज बरोबर 7,000. किती वर्षांसाठी ठेवलंय, दोन्ही बँकेत वेगवेगळ्या बँकेत किती वर्षासाठी ठेवलंय, 3 वर्षासाठी. म्हणजे इथं काही पी एन ची किंमत किती आहे, 3. आर किती आहे, 5 छेद 100. 0 0 0 0 काय होईल इथं कॅन्सल. मग इथं काय करणार आपण बघा, 7 त्रिक होतील 21
सात्रिक 21 आणि हा शून्य लावला इथं काही 5 गुणाकार करू 5 शून्य 0 5 1 5 5 2 10 हे इतकी अमाऊंट आली. पुढे काय सांगितलंय पी आता किती ठेवलंय 10,000 रुपये गुणवले किती वर्षासाठी 3 वर्षांसाठी. गुणाकारात किती आहे व्याजाचा दर 12% दर आहे. छेद याला भाग देऊ आपण 100 ने 0 आणि हे 0 कॅन्सल. काय होतील 32 36 हे 32 झाले 36 36 आणि 100 यांचा गुणाकार किती येईल 3600. या दोघांची काय करा बस बेरीज करा 3600 आणि 1050 यांची करूया आपण बेरीज. तर काय होऊन जाईल 0 5 6 आणि हा 4 4650. एकूण उत्पन्न किती यायला पाहिजे 4650. दोन्ही प्रश्नामध्ये तुम्हाला एक वेळा दिले 2 वर्ष एक वेळा दिले 3 वर्ष. कधी कधी असंही विचारू शकतात की एक रक्कम 2 वर्षासाठी ठेवली एक रक्कम 3 वर्षासाठी ठेवली त्यावेळेस इकडे 2 घ्यायचं आणि इकडे 3 घ्यायचं. ठीक आहे लक्षात ठेवा ही गोष्ट काहीच नाही 2 वेळा आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. आणि जेव्हा प्रश्न असे 2 वेळा सॉल्व्ह करायला देतात पेपरमध्ये असे वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये की इकडे 7,000 टाकले इकडे 10,000 टाकले तेव्हा या ज्या किमती राहतात ना या किमती सहसा थोड्याशा सोप्या राहतात थोड्याशा इझी राहतात. पुढचा प्रश्न सीताने पहिल्या बँकेत काही रक्कम 9% व्याजदराने 2 वर्षासाठी आणि दुसऱ्या बँकेत तेवढीच रक्कम 10% दराने 4 वर्षासाठी गुंतवली. त्याला एकूण 1,740 रुपये व्याज म्हणून मिळाल्यास त्याने प्रत्येकी एका बँकेत किती रुपये गुंतविले होते. लक्ष द्या आता एक वेळा मी इथं सूत्र लिहितो सरळ व्याज बरोबर PNR छेद 100. या प्रश्नांना अशा प्रश्नांना तुम्हाला अजून एक वेळा हा व्हिडिओ झाल्यानंतर प्रॅक्टिस करावीच लागेल त्याशिवाय हे पूर्ण क्लिअर होणार नाही. आणि एकदाच नाही आत्ता एक वेळा 10-15 दिवसांना अजून एक वेळा पेपर जवळ येतील तेव्हा अजून एक वेळा. काय सांगितलंय इथला सरळ व्याज ठीक आहे इथलं सरळ व्याज काय सांगितलंय का आपल्याला नाही एकूण व्याज सांगितलंय. हा एकूण व्याज आहे. मी स्टार्टिंग पासून पुन्हा वाचत आहे. सीताने पहिल्या बँकेत काही रक्कम किती रक्कम आहे माहित नाही पी. अच्छा किती वर्षासाठी ठेवली आहे 9% व्याजदराने 2 वर्षासाठी. तर किती वर्षासाठी 2 आणि आर म्हणजे दर किती आहे 9% तर इथं 9 लिहून दिलं भागाकारात काय आहे 100 हे 100 मी इथं लिहून दिला. पुढे काय सांगितलं दुसऱ्या बँकेत तेवढीच रक्कम सेम टू सेम तेवढीच रक्कम. तर इथं दुसरी बँक सरळ व्याज बरोबर PNR छेद 100 सरळ व्याज बरोबर पी तेवढीच रक्कम आहे. इथं जर पी रक्कम ठेवली तर इथं पण किती रक्कम ठेवली आहे तेवढीच रक्कम पी. वेगवेगळी असली असती तर मी इथं P1 घेतलं असतं इथं P2 घेतलं असतं. ठीक आहे हा सरळ व्याज पहिल्या बँकेतला आहे हा सरळ व्याज दुसऱ्या बँकेतला आहे. यन किती वर्षासाठी 2 वर्षासाठी झालंय आणि दुसऱ्या बँकेत तेवढीच रक्कम 10% दराने. ठीक आहे 10% दराने किती वर्षासाठी 4 वर्षासाठी म्हणून इथं मी 4 घेतलंय. ठीक आहे आणि इथं काही 100 आणि गुंतवली त्यांना एकूण 1,740 रुपये व्याज मिळालं. म्हणजे इकडचं व्याज आणि इकडचं व्याज असं दोन्ही मिळून 1,740 रुपये मिळाले. आता मी काय करणार थोडंसं लक्ष द्या. म्हणजे इकडचे व्याज आणि इकडचं व्याज दोन्ही मिळून काय भेटलं त्यांना 1,740. मग मी काय करणार पहिल्या बँकेचं व्याज प्लस दुसऱ्या बँकेचं व्याज हे किती भेटलं पहिल्या बँकेचं व्याज दुसऱ्या बँकेचं व्याज मिळून किती भेटलंय 1,740 भेटलंय. आता थोडा विचार करा SI1ची व्हॅल्यू किती ही जी व्हॅल्यू आहे ना इथंच कॅल्क्युलेट करा जागेवरच कॅल्क्युलेट करा. हा काही 9 दुनी 18 बघा 9 दुनी 18 त्याच्या बाजूला कोण आहे P भागाकारात कोण आहे 100 प्लस इथे पहा आता काय होईल 4 आणि हे याला कॅन्सल नका करू हां काय अशा प्रश्नाने याला कॅन्सल करत नाही काहून थोड्या वेळानं समजेल तुम्हाला. प्लस इथं काय येईल P किंवा 40 घ्या आधी चला काय होईल 4 दाई हे 4 आणि 10 40 इथं काय आहे P छेद काय घेणार आपण इथं 100 आणि हे काय आहे 1,740. हे कॅन्सल यासाठी नाही केलं कारण की हा छेद काय आहे छेद सारखा आहे. छेद जर सारखा आहे तर यांची काय होऊन जाईल बेरीज होऊन जाईल आणि हा जो 100 आहे तो इकडे येऊन जाईल. चला एक स्टेप मी तुम्हाला एक्स्ट्रा करून दाखवतो. इथं काय व्हायला पाहिजे इथं असं व्हायला पाहिजे बघा इथं लिहितो मी 18P प्लस 40P आणि हा 100 असा येऊन जाईल याच्या आणि बरोबर कोण आहे 1,740. आता पण ही स्टेप करायची नाही पेपरमध्ये माहिती आहे तुम्हाला. इथेही 100 इथेही 100 आहे हे दोन्ही 100 एकात येतील आणि ते इकडे गुणाकारात येतील. तर आता काय होईल बघा 18P आणि 40P किती होऊन जाते 18 आणि 40 58P बरोबर 1,740 आणि 100ने जेव्हा याला गुणाकार होईल 2 शून्य लागून जातील. तर काय व्हायला पाहिजे P बरोबर 1,74,000 आहेत हे बघा 1,74,000 आणि याला भाग देऊ 58. 58 आहे का पाहू द्या 2 मिनटं. 58चा पाडा बघा आपण म्हणू 3 पर्यंत कारण की मला हा 4 दिसेल ना 8 त्रिक 24 एकदा क्रॉस चेक करून घ्या. 58चा पाडा तुम्हाला येत नाही मलाही येत नाही काही अडचण नाही. 8 त्रिक 24 हातच्याले 2 5 त्रिक 15 आणि 2 17 समजलं. याच्या पाड्यात हा किती नंबरवर येतो 58 त्रिक आणि हे 000 म्हणजे आपलं उत्तर किती आलं आहे
3000. म्हणजे या बँकेत किती रुपये ठेवले होते पी, आणि या बँकेत पण किती ठेवले होते पी, आणि आपल्याला विचारलंय एका बँकेत किती रुपये गुंतवले होते. तर एका बँकेत पी गुंतवले होते आणि त्याची अमाऊंट किती आहे 3000. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय आहे उत्तर आहे. आता तुम्हाला समजलं हे काऊन कॅन्सल केलं नाही 0 0. हे जर कॅन्सल केलं असतं तर 100 छेद समान नसता राहिला. मग इथं 100 आणि इथं 10, मग अजून तिरपा गुणाकार करा, उलटे सुलटे कामं करा. त्यापेक्षा असं जर प्रश्न विचारला इकडचा व्याज आणि इकडचा व्याज दोन्ही मिळून एवढा व्याज आहे, तर 100 कॅन्सल सहसा करायचं नाही. माहिती आहे आपल्याला दोघांची काय होईल, बेरीज होईल. एका स्ट्रोकमध्ये एका झटक्यात हा इकडे येऊन जाईल. पुढचा प्रश्न, 2 वेगवेगळ्या बँकातून 400 रुपये मुद्दलावर, मुद्दलची किंमत दिलेली आहे आपल्याला 400 रुपये, लिहून टाकले मी तर 400 रुपये 5 वर्षे मुदतीसाठी. मुदत दिली आहे 5 वर्ष. त्यानंतर काय सांगितलं, मुदतीसाठी मिळणारा सरळ व्याजातील फरक. सरळ व्याजातील फरक किती आहे 15 रुपये. तर व्याज दरातील फरक किती. क्लिअर कट समजत आहे. सरळ व्याजातील फरक आणि व्याज दरातील फरक आहे म्हणजे आपल्याला इथं 2 केस बनवावं लागतील. 2 केस कसा बनवू, सरळ व्याज पहिला बरोबर पी ची किंमत 400, एन ची किंमत दोन्ही वेळेस 5-5 वर्षासाठी पैसे ठेवले तिथं. एन ची किंमत किती आहे 5, आणि पहिल्या बँकेचा व्याजदर किती आहे R1 छेद याला भाग देऊ आपण 100 हे 0 0 हे 0 0 कॅन्सल होऊन जातील. मला काय भेटेल, सरळ व्याज पहिल्या बँकेचं बरोबर 5 चोक 20 R1. त्यानंतर दुसऱ्या बँकेची केस बनवू, सरळ व्याज 2 बरोबर पी 400 आहे, इथं किती वर्षासाठी 5, आणि इथं काय R2. दुसऱ्या बँकेचं व्याजदर किती आहे वेगळा आहे, जसं इकडे 10% इकडे 12%, या प्रकारे याला भाग देऊ आपण कशानं 100. अगेन इथं पण काही 2 0 कॅन्सल होईल. SI2 बरोबर 5 चोक किती होतील 20 R2. आता हे जे 2 समीकरण आहेत यांना व्यवस्थित पहा. हे समीकरण आणि हे समीकरण याला बाजूला लिहितो मी. सरळ व्याज पहिल्या बँकेचं मायनस, चला तुमच्यासाठी एकदा डबल येतो समजण्यासाठी, हे काय येईल बरोबर इथं काय आलं 20 R1, आणि हे काय आहे सरळ व्याज 2 बरोबर 20 R2. आता हे काय आपलं समीकरण 1, हे आहे समीकरण 2. एका समीकरणातून दुसरं समीकरण वजा करा. सरळ व्याज 1 मायनस सरळ व्याज 2 बरोबर 20 R1 वजा 20 R2. आता सरळ व्याज 1 मधून दुसरा सरळ व्याज मायनस केला म्हणजे हा काय आहे, मायनस म्हणजे काय, हा आहे सरळ व्याजातील फरक. म्हणजे हा किती दिला आपल्याला 15, आणि इथं काय करणार 20 आपण कॉमन काढणार. तर ब्रॅकेटमध्ये काय राहील R1 वजा काय राहील R2, R1 वजा R2. पहिल्या बँकेचा दर दुसऱ्या बँकेचा दर दोघांचा हा काय आहे फरक. मग काय होईल 20 खाली जाईल, 15 भागाकारात 20 बरोबर काय व्हायला पाहिजे R1 वजा R2. 5 1 5, 5 3 15, 5 1 5, 5 चोक 20, म्हणजे काय आलं 3/4. आणि तुम्हाला हे माहिती आहे 3/4 म्हणजेच काय 0.75. तर मला व्याजदरातील फरक किती भेटला 0.75. ऑप्शन क्रमांक 3. याला सॉल्व करण्यासाठी एक शॉर्टकट पण आहे, पण तो शॉर्टकट खूप रेअरली तुम्हाला पेपरमध्ये आठवेल. जर आठवलं तर चांगली गोष्ट आहे, पण मला तरी वाटते आजच्या 1-1.5 महिन्यानंतर किंवा जेव्हा तुम्ही पेपर देणार एवढे छोटे छोटे शॉर्टकट एका प्रश्नासाठी तुम्हाला आठवतील नाही. म्हणून जेव्हा असे 2 वेगवेगळे विचारलं, 2 एवढे सॉरी शॉर्टकट लक्षात ठेवण्यापेक्षा 2 केस बनवायच्या. पहिला वेळा फॉर्म्युला लावायचा, दुसऱ्या वेळा फॉर्म्युला लावायचा. मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं आपण की पहिला फॉर्म्युला आणि दुसरा फॉर्म्युला दोघांची काय करावं लागली, आपल्याला काही बेरीज करावं लागली. इथं काय दिलं होतं फरक, म्हणून आपण काय केलं एका समीकरणातून दुसऱ्या समीकरणाची काय केली वजाबाकी. हळूहळू तुम्हाला याची प्रॅक्टिस होऊन जाईल. हा व्हिडिओ झाल्यानंतर ह्या PDF साठी मला व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करा, तिथून तुमची ही प्रॅक्टिस चांगली होईल. पुढचा प्रश्न, 2 वर्ष मुदतीत, अच्छा यांची किंमत किती आहे 2 वर्ष, 800 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज. अच्छा मुद्दल किती आहे 800 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे 500 रुपये मुद्दलावर. अच्छा इकडे अजून एक मुद्दल आहे, किती आहे 500 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे. ठीक आहे, इकडे आता टाइम दिलाय का आपल्याला नाही, तर इथं पण काय कन्सिडर करू, टाइम किती पकडू आपण 2. आणि काय सांगितलंय एकापेक्षा दुसऱ्यावर मिळणारं सरळ व्याज हे काय आहे एकापेक्षा कसं आहे जास्त. तर व्याजाचा दर साल दर शेकडा किती आहे. बरं आपण एक काम करू, इथं काही सांगितलं का पहिल्या बँकेचा व्याजदर दुसऱ्या बँकेचा व्याजदर व्याजदराचा फरक वगैरे असा विचारलाय का नाही. व्याजाचा दर जर विचारलाय आपल्याला म्हणजे इकडचा व्याजदर आणि तिकडचा व्याजदर कसा आहे सारखा आहे, कारण की तसं वर्ड मेन्शन केलेलं नाही तिथं. मग मी एक काम करणार, सरळ व्याज पहिलं बरोबर इथं पी किती आहे 800, एन किती आहे 2. मला काय काढायचं आहे, मला व्याजाचा दरच काढायचा आहे, म्हणून याला आर राहू द्या आणि खाली काय घेणार मी इथं 100. हे 0 0 0 0 कॅन्सल झालं, मला काय भेटेल सरळ व्याज पहिल्या बँकेचं बरोबर 8 दुनी 16 आर. बरं ठीक आहे,
सेम अजून एक केस बनवू दुसरी, तर काय येईल, सरळ व्याज 2 बरोबर पी. पी किती आहे 500, दुसरी बँक गुणले इथं एन किती आहे 2. आणि बघा इथं R1 R2 घेण्याची आवश्यकता नाही, कारण की इकडचं व्याजदर आणि तिकडचं व्याजदर कसं आहे, दोन्हीही सेम आहे, म्हणून R सेम आहे ना. वेगळं असलं असतं तर 1 2 वापरलं असतं, 1 2. आणि इथं भाग कशाने जाईल आता, 100, 0 0 0 0 कॅन्सल होईल, तर मला काय भेटेल, सरळ व्याज SI2 इक्वल टू काय भेटलं मला, 5 दोन्ही 10R. आता थोडा विचार करा, हे एक समीकरण आहे आणि हे एक समीकरण आहे. एका समीकरणातून दुसऱ्या समीकरणाला मायनस करा, म्हणजे का मायनस करा हेही सांगतो मी. आता इथं काय करू, मी काय करणार बघा, SI1 मायनस SI2 इक्वल टू, आता इथं काय येईल 16R मायनस 10R. एक व्याज एका वेळेस मिळणार व्याज सरळ व्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे. याच्यावरून मिळणाऱ्या व्याजामध्ये 36 रुपयांनी कोणीतरी कोणापेक्षा तरी जास्त आहे. कुणीतरी कोणापेक्षा तरी 36 न जास्त आहे, म्हणजे दोघांचा फरक 36 आहे. इकडचं व्याज आणि इकडचं व्याज यांचा फरक किती आहे 36. आणि 16 मधून जर 10 गेले तर किती राहतील इथं 6R. 6 याच्या खाली जातील तर मला काय भेटेल 36 भागाकार 6, 6 6 36. तर व्याजाचा दर किती आला पाहिजे 6%. या प्रकारे हा प्रश्न सॉल्व्ह करावा लागेल. 2 केसेस बनवायच्या, थोडासा टाइम लागेल, पण प्रत्येक प्रश्नासाठी वेगळे वेगळे शॉर्टकट लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. नेक्स्ट, एका ठराविक रकमेवरती एक काहीतरी रक्कम आहे, व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी 6%, पुढील 5 वर्षासाठी 9%, पुढील शिल्लक कालावधीसाठी 13% आहे. बरं, जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज, अच्छा एकूण व्याज किती भेटलं आपल्याला, एवढं भेटत असेल तर त्या मुद्दलाची रक्कम किती असेल. अच्छा, म्हणजे आपल्याला काय करायचं, एक ठराविक रक्कम आहे, ती रक्कम काढायची. पहिला व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी मी एक काम करणार, आधी काय होणार, सरळ व्याज बरोबर काय होईल पी. किती रुपये टाकले होते, काहीतरी रक्कम टाकली, किती रुपये टाकली, ठराविक रक्कम, त्याला काय म्हणू आपण पी. किती वर्षासाठी टाकली, 2 वर्षासाठी, 2 म्हणजे एन. आणि आर किती 6 छेद काय होईल 100. किती वर्षासाठी टाकली ही 2 वर्षासाठी, किती दरानं 6%. बघा 6% दिलं. दुसऱ्या वेळेस काय होईल, आता तीच रक्कम ठेवली पुढील 5 वर्षासाठी. आता इथं काय होईल पी गुणाकारात किती वर्ष आहे 5, आणि व्याजाचा दर किती आहे 9%, काय होईल 100. इथं काय होईल SI बरोबर आता काय होईल पी गुणाकारात, आता काय होईल पुढील शिल्लक कालावधी किती आहे माहीत नाही. बरं एक काम करू, 13% आहे तर 10 वर्षानंतर, किती वर्षानंतर 10. इथं किती वर्ष झालेत, आधी झाले 2 वर्ष, त्यानंतर झाले पुढील 5 वर्ष, 2 आणि 5 किती झाले 7, टोटल आहे 10 वर्ष. 2 आणि 5 झाले म्हणजे किती वर्षासाठी आहेत, 3 वर्षासाठी आहेत. आणि त्याच्यासाठी व्याजदर किती ठेवला इथं 13, आणि याला भाग देऊ आपण कशानं 100नं. आता इथून मिळणारं व्याज, इथून मिळणारं व्याज आणि इथून मिळणारं व्याज, ह्या तिन्ही जागेवरून मिळणाऱ्या व्याजाचं एकूण व्याज हे एवढं आहे, असा प्रश्न आहे. तर मी काय करणार, या तिन्ही समीकरणाची बेरीज करणार, SI1 SI2 SI3 तिघांची बेरीज. डावी बाजू, याला काय म्हणतो आपण समीकरणाची डावी बाजू. पुढे तुम्हाला समीकरणं शिकायचे आहेतच. एक रेषीय समीकरणे जर तुम्हाला येत नाहीत तर पोलीस भरतीमध्ये तुमचं अवघड काम आहे. ज्यांना एक रेषीय समीकरणं व्यवस्थित येतात त्यांना हे व्यवस्थित समजत आहे मी काय बोलत आहे. सगळ्या डाव्या बाजूंची जर बेरीज केली तर मला काय भेटेल SI1 SI2 SI3, इकडचं व्याज, इथलं व्याज, इथलं व्याज, टोटल व्याज किती होऊन जाईल, टोटल व्याज होऊन जाईल 7680 बरोबर. आता या साईडची बेरीज करू तर काय होईल बघा, 12P छेद 100 प्लस 12 कसा 6 दोन्ही 12, 5 9 45P छेद 100 प्लस इकडे काय 33 39P छेद 100. माहिती आहे आपल्याला 100 100 100 काय होईल, एका देतील हा 100 इकडे जाईल, मला काय भेटेल मग 768, याच्यावर 0 आणि 100 100 100 हा कॉमन बनेल, मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि इकडं किती झिरो वाढून टाकेल, 2 झिरो वाढून टाकेल. हा आहे 12P, हा आहे 45P, हा आहे 39P. पी 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 सेम आहे म्हणून यांची बेरीज होऊ शकते. मग एक काम करतो मी, 12 45 आणि 39 यांची बेरीज करून घेऊ. 9 आणि 5 14, 14 आणि 2 16, 16शी 6चा हातचाला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, तरी किती भेटलं आपल्याला 96. तर मला इथं काय भेटेल 96P. तर P बरोबर काय भेटायला पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट स्टेप बघा आता, P बरोबर भेटायला पाहिजे 768, त्याच्यावर 000 आणि भागाकारात काय आहेत, भागाकारात आहेत 96. थोडं विचार करा,
मला एक 96चा पाडा कुणाला येते, पण एक अंदाजे टोला मारू शकतो आपण की असे उत्तर त्यांचे येणार नाही. एक तर 7 आहे किंवा 8 आहे, तर मी एक काम करतो 6 8 48 होतात, तर बाजूला पाडा लिहून पाहतो 96 गुणाकारात 8 किती होतात. थोडं लक चेक करायला काय हरकत आहे. लक चालतात पण. 6 8 48, हातचे आले 4, 8 9 72 आणि 4 76. याचा अर्थ 96च्या पाड्यात हा किती नंबरवर येतो, 8 नंबर येतो. 96 के 96 आणि हा काय 8 8 0 0 0, म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे, 8000 यायला पाहिजे. जर तुमची प्रॅक्टिस चांगली आहे, तुमचं बेसिक मॅथमॅटिक्स चांगलं आहे, सर्व काही काम ओके आहे, तरच तुम्हाला असे प्रश्न जमतील. म्हणून मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं आहे, ज्यांचा अभ्यास चांगला आहे, झालेला आहे, क्लास पण झालेला आहे, ते शेवटचे प्रश्न नक्की करा. आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर माझा जो नंबर आहे त्या नंबरवर सगळेजण व्हॉट्सॲपवर मला नक्की मेसेज करा. आपण एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आहे, त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला तिथं ॲड करून घेईल, जेणेकरून जेव्हा आपण रिव्हिजन सिरीज स्टार्ट करणार आहे, रिव्हिजन सिरीज म्हणजे काय राहील, 20-20 प्रश्न तुम्हाला मी प्रत्येक टॉपिकवर 20-30 प्रश्न सॉल्व्ह करायला देणार आहे. ते प्रश्न तुमचे व्यवस्थित तुम्हाला भेटून जातील, रिव्हिजन तुम्हाला चांगलं करून देईल मी. 8% दराने 5,000 रुपयांचे 1,600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्षे लागली, तितक्या वर्षात 3,000 रुपयांचे 10% दराने किती व्याज होईल. 2 प्रश्न आहेत, हे एक प्रश्न नाही आहे. एक काम करू, 8% दराने, बरं 8% दर किती आहे, आर ची किंमत 8, PNR असं दिसलं पाहिजे तुम्हाला, PNR. 8% दराने 5,000 रुपयांचे, किती रुपये, 5,000 रुपये दरांचे 1,600 रुपये सरळ व्याज झालं. किती झालं सरळ व्याज, 1,600. ठीक आहे. किती वर्षात झालं माहीत नाही, ते कारण की सांगितलं जितकी वर्ष लागली. बरं, छेद इथं काय 100, मग 0 0 0 0 कॅन्सल. तर आता इथं काय होईल, 1,600. भागाकारात कोण येईल बघा, आता भागाकारात येईल 50 पण येईल हा, आणि हा 8 पण येईल. मग इकडे कोण राहिलं आहे, फक्त कोण राहिला एकटा, यन. व्यवस्थित बघा काय केलं आपण, हा 50 पण भागाकारात आला, 8 पण आला. 0 0 कॅन्सल करू. आता 8 न भाग देऊ, 8 1 8, 8 2 16 आणि 0 5 1 5, 5 4 20. तर यन बरोबर किती आलं, 4 वर्षे. बरं, यन बरोबर 4 वर्ष आलं. पुढं काय सांगितलंय, येण्यासाठी जितकी वर्ष लागली तितक्याच वर्षात, अच्छा तेवढ्याच वर्षात, किती वर्षात, वर्ष काढले मी, किती आहेत, 4 वर्ष. तितक्या वर्षात 3,000 रुपयांचे 10% दराने किती व्याज होईल, व्याज काढायचं आहे. छेद 100. अच्छा, यांची किंमत माहीत नाही, यांची किंमत वरून काढली आपण, किती आहे, तितक्याच वर्षात, म्हणजे इथं काय आलं पाहिजे 4 0 0 0 0 कॅन्सल होऊन जाईल. इथं काय बघा, 4 त्रिक 12, हे बघा 4 त्रिक 12 आणि हा एक 0 आणि हा एक 0. तर उत्तर किती यायला पाहिजे, 1200. ऑप्शन क्रमांक 3 नागपूर SRPF 2021चा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहू. एका रकमेची 4 वर्षाची रास, बघा रासवर मी 2 प्रश्न आणलेत, व्यवस्थित विचार करून सॉल्व्ह करावं लागते बघायला. 4 वर्षाची रास किती आहे, 1312, आणि 6 वर्षाची रास किती आहे, 1568. म्हणजे काहीतरी रक्कम आहे, ती 4 वर्षात टोटल 1312 होते, आणि 6 वर्षात टोटल मग काय म्हणत आहे मी टोटल, कारण की ती काय आहे, रास आहे. रास म्हणजे काय, जे आपलं व्याज आहे आणि मुद्दल आहे दोन्ही मिळून टोटल रक्कम ही एवढी होत आहे. मग याला काय करायचं माहिती आहे तुम्हाला, याची वजाबाकी करायची. याची वजाबाकी किती येईल, 2, आणि याची वजाबाकी साईडला करतो कुठेतरी, तर काय होईल 1568, आणि हे काय आहे 1312. तर 8 मधून 2 गेले 6, हे राहिले 5, हे झाले 2 आणि हे 0, म्हणजे 256. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, 4 वर्षात रक्कम किती होती 1312, 6 वर्षात रक्कम वाढली आणि किती झाली 1568, म्हणजे 2 वर्षात ती 256 ने वाढली. बघा 4 वर्षात किती होती 1312, 6 वर्षात एवढी झाली, कितीने वाढली 256 ने वाढली. आणि सरळ व्याजामध्ये दरवर्षी अमाऊंट जी वाढते ती सारखी 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 वाढते. चक्रवाढ व्याजामध्ये दरवर्षी जो व्याज होतो तो वाढत जातो, म्हणून त्याचं नाव आहे चक्रवाढ व्याज. सरळ व्याजामध्ये दरवर्षी येणारं व्याज सारखं राहते. 2 वर्षात व्याज किती आलं आहे 256, मग एका वर्षात किती येईल, 256ला मी काय करतो 2 ने भाग देतो, बे 1 बे, आणि इथं काय बे 1 बे, बे दोन्ही 4 आणि बे 8 16. याचा अर्थ काय झालं, एका वर्षात किती व्याज लागत आहे 128 रुपये. हे लक्षात ठेवा, कारण की 2 वर्षात 256 आहे, तर एका वर्षात व्याज किती लागलं आहे 128. एका वर्षात व्याज आहे 128, हे लक्षात ठेवा. आता बघा काय विचार आपल्याला, व्याजाचा दर काढून घेऊ, काही अडचण नाही. आता 4 वर्षात व्याज काढून घेऊ. एका वर्षाचं 128 आहे, तर 4 वर्षाचं किती येईल, 4 वर्षासाठी 128ला काय करू आपण, 4 ने गुणाकार करू, 8 चोक 32, हातचे आले 8 चोक 32, हातचे आले 3, 4 दोन्ही 8, 8 आणि 3, 8 आणि 3 1100, एखादा हातचाला 1, 4 1 512. हे किती वर्षाचं व्याज आहे,
4 वर्षाचं व्याज आहे 512. मग आपण एक काम करणार, इथं एक काम करू. आता काय करू बघा, 1312 ही रास आहे 4 वर्षाची, त्याच्यातून 512 मायनस करू. तर काय होईल 0 0, 13मधून 5 गेलं, राहिले किती 800. तर 800 काय आहे प्रिन्सिपल. तर आता 2 मिनटं लक्ष द्या. सरळ व्याज किती आहे 4 वर्षाचं, 4 वर्षाचं सरळ व्याज आहे आपलं किती आहे 512 सरळ व्याज 4 वर्षाचं. पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 800. एन किती आहे 4, आणि मला काय काढायचं आहे व्याजाचा दर. तर व्याजाचा दर किती आहे आर छेद किती यायला पाहिजे तर 100. 0 0 0 0 तर काय होईल कॅन्सल. 512ला अगेन कशानं भाग द्यावा लागेल, 4नं भाग द्यावा लागेल. आणि हा काय बाजूला 8 आहे, थोडं लॉंगकट झालं हे पण ठीक आहे. 8 1 8, 8 सक 48, 8 1 8, 8 चौक 32, आणि 4 1 4, आणि इथं काय यायला पाहिजे 16. तर काय व्हायला पाहिजे आरची किंमत किती यायला पाहिजे 16%. याला थोडं कमी टाईममध्ये आपण सॉल्व करू शकलो असतो. लक्ष द्या 2 मिनटं. 2 वर्षाचं व्याज किती आहे 156, तर एका वर्षाचं व्याज किती आलं 128, आणि मी इथं काय काढलं हे 800. आता विचार करायचा की 800 हे काय आहे मुद्दल, ठीक आहे. तर मी काय करायला पाहिजे होतं इथं बघा, हे 800 डायरेक्ट काय करू 128, कारण की बघा हे काय आहे मुद्दलवर एका वर्षाचं व्याज. याला जर कॅल्क्युलेट केलं आणि याला काय करायचं 100नं गुणाकार करायचा, 0 0 0 0 कॅन्सल, 8 1 8, आणि राहिले किती इथं 4, 8 सक 48. असंही केलं तर चाललं असतं. पण ही जी थेरी आहे थोडी समजून घ्या, नाही तर पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला अजून समजूनच जाईल. पुढच्या प्रश्नात पाहू, सेम असाच अजून एक प्रश्न आणलाय आपण. बघा काय सांगितलंय, एक रक्कम सरळ व्याजावर 3 वर्षात 1016 आणि 7 वर्षात 1304 होते. बघा 3 वर्षात किती होते 1016, आणि 7 वर्षात किती होते 7 वर्षात होते 1304. म्हणजे बघा किती न वाढली, किती वर्ष झाले 4 वर्ष. 4 वर्षात ही किती वाढली काढून घेऊ. 1304 मधून 1016 मायनस करू, तर काय होईल 14, 14 मधून 6 गेले खाली राहिले 8, हातचा वापस दिला 2, 10 मधून 2 गेले खाली राहिले 8, हातचा वापस दिला हे झाले 1, 3 मधून 1 गेला उरला 2, आणि इथं काहीच नाही. 4 वर्षात 288, तर एका वर्षात किती होईल, एका वर्षात काढण्यासाठी 288ला भाग देऊ आपण 4 4 1 4, 4 7 28, 4 7 28, आणि 4 2 8. तर एका वर्षात किती व्याज लागतो, एका वर्षात व्याज लागत आहे 72. आता विचार करा 3 वर्षात किती झाले हे 1016. म्हणजे हे काय आहे, हे मुद्दल पण आहे आणि याच्यात काय आहे व्याज पण आहे. अच्छा, याच्यात व्याज किती वर्षांचं आहे, याच्यामध्ये टोटल अमाऊंट आहे नाही तर किती आहे 72 72 72 असं 3 वेळा आहे. तर मी एक काम करणार, 72ला 3 न गुणाकार करतो, 3 दोन्ही किती होतील 6, आणि 7 त्रिक किती होतील 21, आणि हे 1016 मधून काय करतो मी मायनस करून घेतो 216. तर काय होईल 0 मायनस 0 8. तर 800 काय आलं आपलं, 800 आली आपली मुद्दल. आणि काय विचारलं आपल्याला, तर व्याज दर माहीत करा आणि काय माहीत करा रक्कम. अच्छा, रक्कम कोणती आहे, ऑलरेडी आपलं 800 आलं आहे, हे 800 900 1000 700, तर किती आलं आहे 800. आणि व्याजदर जर विचारलं असतं व्याजदर, तर असं केलं असतं आपण, टोटल किती रुपये आहेत 800 मुद्दल, टक्के जे निघतात ते मुद्दलवर निघतात. 800 वर एका वर्षात किती लागत आहेत 72. शेकडेवारी जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला समजलंय 800 रुपयावर 72 रुपये व्याज. 800 रुपयावर 72 रुपये व्याज, तर टक्के काढले 800चे 72 किती टक्के आहेत, मग 800चे 72 किती टक्के आहेत, तर मांडणी अशी होईल 0 0 0 0 कॅन्सल होईल. इथं 8 1 8, 8 9 काय होईल 8 9 72, अगेन इथं काय आलंय 9%. या प्रकारे रासवरचे प्रश्न तुम्हाला काय करावं लागतील सॉल्व्ह करावं. तर हे होतं सरळ व्याज टॉपिक. जर तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे किंवा जी आपली रिव्हिजन सिरीज आहे त्याच्याबद्दल तुम्हाला एक्स्ट्रा माहिती पाहिजे, तर हा आमचा नंबर आहे, याच्यावर मला व्हॉट्सॲपवर मेसेज करा. धन्यवाद.